पोलीस भरती कोणी पण करतं पण मुलींसाठी आर्मी भरती वेगळं आहे. 5 किलो वेपन, पाठीवर 10 किलो वजन घेऊन 40 किलोमीटर लास्टचा रूट मार्च झाला. शूज काढले, पूर्ण पायाला इतकं मोठं फोड आलेलं पायाला पूर्ण. फोटो काढून मम्मीला पाठवला. मम्मी रडायला लागली. मम्मी म्हणते की सगळ्यांना दिसते की तिथं आहे, पगार एवढा घेतात, किती चांगलं चाललंय तिचं, पण त्या एक रुपये मागं किती तिचं कष्ट आहे ती हे कुणाला समजत नाही. पण जिथं मी आता जाणार सिक्कीमला, त्यासाठी ट्रेनिंगमध्येच तयार केले, कारण आमचा फंडाच असते तो जितना रगडा उतना तगडा. म्हणजे कोल्हापूरची मुलगी चायनाच्या बाउंड्रीमध्ये संरक्षणासाठी जाणार आहे. नक्की नक्की. फिजिकलसाठी तयारी चालू केली त्यावेळेला म्हणजे विरोध यायला लागला, का तर रनिंग वगैरे शॉर्टवरच व्हायचे. त्यावेळेला गावामध्ये म्हणायचे की मुलांच्यासारखी छोट्या छोट्या पॅन्टी घालून गावातून फिरते, असं असते का, लग्न करायचं आहे, घरातली पण लक्ष देतात का नाही. त्यावेळी मी एक्झाम दिली, फिजिकलसाठी नाव आलं. मग थोडी आशा वाटली की बाबा होते यामध्ये, फिजिकल झालं, मेडिकल झालं. पण ज्यावेळेला फायनल मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये माझं नाव नाही आलं. असं एकदम हातास तोंडाशी आलेला घास एकदम निघून गेला. वर्दी आम्हाला पहिल्यांदा दिली घालायला, त्यावेळेला असं एकदम वेगळी फिलिंग होती. साडी ड्रेस कोण पण घालतो, पण ही कुणाला नशीब होत नाही. ज्याच्या नशिबात आहे, ज्याचं कष्ट आहेत त्यालाच ती मिळते. आणि ज्यावेळेला शपथविधी झाली माझी, 17 फेब्रुवारीला शपथविधी झाली. मम्मी पप्पा आलेले, पप्पांना कॅप घातली, पप्पांच्या डोळ्यात पाणी आले. तेच म्हणलं झालं, माझं आयुष्याचं सार्थक झालं त्यांच्या. आता अनेक मुली जबाबदारी, कर्तव्य किंवा मुली नावाच्या चौकटीत अडकून पडतात आणि स्वप्न अर्ध्या वाटेत सोडतात. तर अशा मुलींना काय सांगशील तू? असं जसे माझे आईवडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तसे जर प्रत्येक मुलीचे आईवडील तिच्या पाठीशी उभे राहिले तर प्रत्येक मुलगी आज असं इंटरव्ह्यू देताना दिसेल. नक्की.